Zee 24 तास एक पाऊल पुढे. पेक्षा कुठलेच लोहचुंबक मोठा असत नाही आणि मग साहजिकच मला असं वाटतं कदाचित सत्तेकरतामध्ये सत्तेचा वाटा मिळणार आहे म्हणून कदाचित राज ठाकरे विचार करतील, पण तो निवडणुकीनंतर असेल. बिलकुल. हे सगळं विश्लेषण हरीश रोगे तुम्ही ऐकलेलं आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर सत्तेवर येण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकमेकांशी मोठ बांधलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये एवढे वर्ष त्यांची सत्ता आहे. हे समीकरण जर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत यशस्वी ठरू शकतं तर तेच समीकरण शिवसेना आणि मनसेच्या बाबतीत यशस्वी ठरू शकेल असं तुम्हाला वाटतं का? आता माझे पत्रकार मित्र संदीपने अतिशय चांगल्या तऱ्हेने विश्लेषण केलंय की काय परिस्थिती आहे फॅक्च्युअल स्टॅटिस्टिक्ससह. आपण जो राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष याच्यामधली फूट आणि नंतर मग ते एकत्र येणं, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांच्या वैचारिक जी बैठक आहे ती एकच आहे. विचार हा नाहीच आहे. कशाच्या तरी तात्कालिक परिस्थितीमध्ये जे काही मुद्दे निर्माण होतील त्याच्या लाटेवरती स्वार व्हायचं आणि राजकारण करायचं, इमोशनल राजकारण करायचं, भावनात्मक राजकारण करायचं. या असं कुठल्या पक्षाचं नाही ही जी युती जी आहे युतीतल्या सगळ्याच पक्षांचं नक्कीच आहे, तसंच आहे. कारण बरोबर जाता म्हणजे ते तुम्ही एक्सेप्ट करूनच जाता ना, तुम्ही एक्सेप्ट करूनच जाता. मी आपल्याला एकच सांगतो की ते यशस्वी होतील का न होतील याचा विचार मी करण्याची काही गरज नाही, परंतु मी एकच आपल्याला सांगतो की या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पराभव करण्यासाठी म्हणून आम्ही एक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान मांडणारे माझे मित्र कळलं का नाही, आज त्यांनी तत्वज्ञान बाजूला ठेवलेलं आहे. यांनीच मगाशी सांगितलं की आम्ही 370 कलम, समान नागरी कायदा, रामाचं मंदिर या सगळ्या गोष्टीपासून आम्ही अलग केलं स्वतःला, कारण आम्हाला सत्ता पाहिजे होती. म्हणजे सत्तेसाठी काही करण्याची यांची तयारी असलेली ही मंडळी आज सत्तेने पछाडलेली. आज मी सांगतो आपल्याला या ठिकाणी राज ठाकरे हे या युतीमध्ये यावेत हे गोपीनाथ मुंडेंना अतिशय तीव्रतेने वाटतं. त्यांना असं वाटतंय की कदाचित जर राज ठाकरे आमच्या बरोबर आले, युतीमध्ये आले आणि उद्या जर शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आणि राज ठाकरेंना जर बऱ्यापैकी मिळाल्या आणि आम्हाला जर त्याच्यापेक्षा जास्त मिळाल्या तर कदाचित मुख्यमंत्री पदासाठी राज ठाकरे माझ्या नावाला जोर लावतील. कळलं का नाही? ह्या ठिकाणी पण प्रत्येकाचं जे राजकारण आहे ते सत्ता मिळवण्याचं राजकारण आहे. मी आपल्याला एकच सांगतो, यांना जर एकत्र यायचं असेल, आता मगाशी चंदू मामा त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. एक ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर ही शिवसेना निर्माण करणाऱ्यापैकी जी काही मंडळी होती त्याच्यामधले चंदू मामा, त्यांचे मामा आहेत हा भाग वेगळा, उद्धव आणि राज यांचे. पण त्याचबरोबर शिवसेनेमध्ये जी शिवसेना निर्माण झाली त्याच्या पायाच्या दगडापैकी एक चंदू मामा. आणि ज्यावेळेला सुरुवातीला त्याने जो प्रयत्न केला होता तो सुरुवातीचा त्यांचा असा प्रयत्न होता की राज आणि उद्धव यांनी वेगवेगळ्या पक्षावर अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आज त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा बदल व्हायला लागला. आज त्याने म्हटलं की सत्तेसाठी त्यांनी जवळ येण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की हे माझ्या घरामधले माझे 2 भाचे हे एकत्र यावेत आणि शिवसेना वाढवावी, मराठी माणसांचं कल्याण करण्यासाठी किंवा महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रात असलेला जो विचार तो चुकीचा का बरोबर ही चर्चेचा विषय आज नाहीये. तो विचार असं मामांना वाटत होतं, पण आज त्यांच्यासारखी माणसं सुद्धा आज बदलली. त्याने सांगितलं की निदान सत्तेसाठी म्हणून एकत्र यावं. ज्याप्रमाणे माझे मित्र या ठिकाणी बदलले, त्यांनी राजकारणाला काँग्रेस राष्ट्रवादी काय करतंय तुम्हाला काय आम्हाला विसर पडला काय? शरद पवारांनी काँग्रेस सोडली, ती सोनिया गांधी यांचे फॉरेन ओरिजिनचं मूळ बाजूला करून तो मुद्दा त्यांनी सोडलेला आहे का? सत्तेसाठी एकत्र आलेले डांगळेंनी हा प्रश्न शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारला पाहिजे. कारण अनेक वर्ष हे मंडळी अनेक वर्ष आपण त्यांच्याबरोबर संसार केला होता बरोबरीने. आणि एक गोष्ट आम्ही सांगतो की वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेस हा आमच्या पक्षाशी जवळ आहे, वैचारिक दृष्ट्या जवळ आहे आणि म्हणून आम्ही
रोज यांची भांडणं चालतात. काँग्रेस राष्ट्रवादी कुठल्या पक्षामध्ये चालत नाहीये. सत्तेसाठी एकत्र येणारे आमच्या दोन पक्षांमध्ये भांडणं चालतात. हरीश रोगे शांत व्हा. आपण ही चर्चा सुरू ठेवूया. एक ब्रेक घेऊया. हरीश रोगे थोडे शांत व्हा. आपण अर्जुन डांगळे आणि चंदू मामांना सुद्धा बोलायचं याविषयी. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.